नामदेवरायांचा अभंग आहे बरं का. आणि या अभंगाचा द्रौपद आहे सर्व सांडोनी माझा. नाचलं पाहिजे. अरे नको तिथे नाचण्यापेक्षा कथा कीर्तनात नाचा. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मला आज आनंद वाटला की आज आपल्या नगरीमध्ये लहान मुलं आहेत, तरुण मंडळी आहेत, कीर्तनाला आनंद वाटला. दुसरी गोष्ट, मी ठरवलेला अभंग थोडासा वेगळा होता, पण इथे आल्यानंतर जेव्हा चर्चा झाली मला कळलं की जवळपास 100 वर्षापेक्षा जास्त जुनी परंपरा, कमी अधिक असेल, जवळपास चौथी पिढी ना, जवळपास चौथी पिढी या संप्रदायाच्या क्षेत्रामध्ये आहे. ऐका मायबाप, संप्रदायाच्या क्षेत्रामध्ये जर या धर्माच्या मार्गामध्ये जर चौथी पिढी असेल तर या पिढीला मार्गदर्शक ठरणारा अतिशय समर्पक असा हा अभंग माझ्या डोळ्यासमोर आला. हा अभंग मी काही नियोजित ठरवलं नव्हतं आणि आपलं काही तसं काही पाठ करून तेच बोलायचं असं काही नाही. या गादीवर उभारलं की बस नवनबारा तुकोबरा जी बुद्धी देतात ते बोलायचं, कुणाला पटो अगर न पटो. पुन्हा एक गोष्ट सांगू का, कीर्तन हे समाजाला पटण्यासाठीच नाही पटण्यासाठी. पुन्हा एक गोष्ट सांगू का, सुरुवातीच्या काळात आम्ही असताना आम्हालाही वाटायचं महाराज, असारा महाराज आम्हालाही वाटायचं माझं कीर्तन लोकांना आवडलं पाहिजे, लोकांनी आम्हाला बोलवलं पाहिजे, जास्त पाकिटं दिली पाहिजेत. पण आम्ही आता फिरून तृप्त झालो. का तृप्त झालो? आम्हाला लोकांना आवडणारं कीर्तन करण्यापेक्षा आमच्या देवाला आवडणारं कीर्तन झालं की आम्हाला समाधान. लोकांचं काय घेऊन बसता महाराज? लोकांना कुणाला काय आवडते, कुणाला विनोद ऐकायचा असतो, कुणाला अध्यात्म ऐकायचं, कुणाला चाली आवडायच्या असतात, कुणाला काही घेणं नसते, पंगत कधी बसते ह्याची नोंद पाहिजे असते, बाकी काय नाही. प्रत्येकाच्या आवडीचा विषय वेगळा आहे. अध्यात्माच्या भाषेत बोलू का, पामराच्या आवडीचा विषय वेगळा, मुमुक्षाच्या आवडीचा विषय वेगळा, जिज्ञासूच्या आवडीचा विषय वेगळा, विषयी पुरुषाच्या आवडीचा विषय वेगळा. महाराज प्रत्येकाच्या आवडीचा विषय, कृपणाच्या सुद्धा आवडीचा विषय वेगळा. कृपण माणसाला काय, केवळ पैसा. कृपणोधन लोभेन स्वाभार्याणाम भिगच्छति यस्यायो जायते पुत्राः सर्व वित्तम हरेदिती. महाराज लिहित आहे, सर्व भावे लोभ्या आवडी हे धन आम्हा नारायण तैच्या परिचय. विषय भोगाला विषय भोगणं आवडतं, कृपण माणसाला पैसा आवडतो, कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं. आणि सूत्र असा, एक सगळ्याला आवडत नाही, सगळं एकाला आवडत नाही. मग कोणाच्या आवडीचा विचार जर करायचा कशाला? बरोबर आहे की नाही? बाळानं बोला. आता समोरचं उदाहरण सांगतो. तुला कशाची भाजी आवडते रे? अरे भाजी विचारलं मी, भाजी मेथीची. तुला आलूची, तुला हा टमाट्याची, तुला वांग्याची, तुला किती पोरं आहेत? हे एक 8-10. ह्याच्यात सगळ्याच्या आवडी वेगवेगळ्या आहेत. मला वाटतं तुमचं गाव जरा थोडं माळकरी आहे. माणसं लय हुशार आहेत बाबा, मला पुढं बोलूच दे. मी गावाचं नाव सांगत नाही, त्या गावातला चांगला कथाकार आहे, आपला मित्र आहे, आपल्या जवळपास. पुन्हा सांगेन मी बैठकीत. त्या गावाला सगळ्या गोष्टी उघड सांगायच्या नसतात. आणि लक्षात ठेवा, आपल्या आपल्यातच एकमेकांनी सगळं झाकायचं असते. कसं सांगू का, सांगेन मी आपल्याला. राजकारण माझा विषय नाही, पण राजकारणात सुद्धा विरोधी पक्षाने कधीतरी सत्ताधाऱ्याचं सुद्धा काहीतरी झाकलं पाहिजे. का? सगळ्याच गोष्टी समाजाला उघड्या करायच्या नसतात. तसं टाळकऱ्याने सुद्धा आमचा स्वर गेला तर तुम्ही झाकून घ्यायचा, झाकून घ्यायचा. आणि कधी कधी तुमचं बी कमी जास्त झालं तर आम्ही बी बोलू नये ना महाराज. असं होतंय. आणि लक्षात ठेवा, आपल्या आपल्यात जर काही गोंधळ झाला तर बसलेले म्हणतात हेच नीट नाही ना, आपलं काही नीट होणार. आणि सूत्र सांगतो तुम्हाला, तुम्ही दुसऱ्याचं उघडं करायला गेलात की तुमचं उघडं नाही झालं तुम्हाला विचार सांगतो. एका उदाहरण सांगतो, पुढे चालतो, वेळ बराच झालाय. एका गावाला गेलो होतो मी. XYZ गावाचं नाव. एका जवळची व्यक्ती होती, महिला पुरुष, त्या घराचे संबंध माझे अगदी जिव्हाळ्याचे होते. ते एक माणूस माझ्याकडे आला, मला महाराज चहाला अगोदर यायला उशीर झाला होता. म्हणलं कीर्तन झाल्यावर तर म्हटलं नको, मला वेळ होते, पण अति आग्रह केला. गेलो घरी. मग चहा करेपर्यंत त्या माऊली ओळखीची होती. ती म्हणायला लागली, महाराज तुम्ही वर्षाच्या वर्षाला कीर्तनाला तर मध्यंतरामध्ये अधूनमधून येत जा, जरा चक्कर करत जा, सांगत जा आमच्या मालकाला. म्हणलं काय झालं ताई? 2 महिन्यापासून आमचे मालक जरा बिघडले. किती दिवसापासून? काय झालं? आमचे मालक काय म्हणले? बिघडलेत. बिघडले म्हणजे नेमकं काय झालं असेल बरं बाळा, सांग. हा बिघडलं, माणूस बिघडलं कशाला म्हणतात? तुम्हाला वाटलं सपात काय? चला, म्हणूनच म्हणलं तुमचं गाव जरा माळकरी दिसते. आधी म्हणले आजारी पडलं असेल म्हणले. बाळानं बिघडलं म्हणजे काय? खराब झालं आहे की नाही? कुठंही जायला लागलं, काही खायला लागलं, कसंही लोळायला लागलं, कुठेही बसायला लागलं. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याला काय म्हणायचं? खराब, बिघडणं. साध्या भाषेमध्ये, लेकरांच्या भाषेमध्ये दारू पिणं म्हणजे
बोला बोला. बिघडणं म्हणजे यांना कळायला लागले. तुम्हाला कधी कळलं दादा? कधी कळलं? एवढी लेकरं सांगायला लागलेत महाराज दारू पिणं वाईट. वाईट की नाही रे बाळानो? तर माझे हात जोड विनंती, माझ्या लेकरांचं ऐका, आमचं नका ऐकू, हे लेकरांचं ऐका. त्या माणसाला असं वाटलं, मी महाराजाला हात जोडले, विनंती केली, चहाला घरी आणलं आणि माझंच पिणं उघडं पडलं. म्हटलं महाराज थोडं ते मध्यंतरी ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या, काय झालं ते सहज काय म्हटलं महाराज, ते निवडणुका लागल्या आणि थोडीशी जरा मित्रांच्या सहवासात फुकट भेटली म्हणून मी पिली. ऐका, ग्रामपंचायतच्या असू द्या, विधानसभेच्या असू द्या, लोकसभेच्या निवडणुकीला ऐका, थोडं लक्ष द्या. जर तुम्ही फुकट भेटती म्हणून जर पित असाल, ऐका, फुकट भेटती म्हणून जर पित असाल तर मी मंठ्याचं अख्खं औषधाचं दुकान सगळं बिल मी सारतो, आवांडच्या इंड्रेलच्या बाटल्या तुमच्याकडे देतो, पेचाल. फुकट भेटल्यावर जर दारू पित असाल तर फुकट भेटल्यानंतर विषही पिलं पाहिजे ना. आम्हाला कळतं विष पिल्यानंतर मी मरणार आहोत, पण लक्षात ठेवा, विष पिल्यानंतर लगेच मराल, दारू पिरताना तुम्ही तडफडून मरणार आहात. तुम्ही तर मरणार आहातच आहात, तुमचं कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त करून मरणार आहात. एखाद्या वेळेला विष बरं, पण दारूचा घोट बरा नाही दादा. ऐका हो मायबा. म्हणलं मी महाराजाला विनंती केली, माझं पिणं उघडं पडलं. म्हणलं आता बायकोनं माझं सांगितलं, म्हणलं हीच कशाला गुपचूप झाकून ठेवा. तिनं काय म्हणलं माहिती आहे, महाराज माझं दारू पिणं बरं नाही, पण तुम्हीच सांगा हिचं बिड्यावडणं बरोबर आहे का? विठाला विठा सांभाळून घेतलं की सगळ्याचं स्वचतं नाही. एकमेकाचं उघडं करायला गेलं की सगळ्याचंच मग सगळं माहीत होतं महाराज. एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे. चला, माझ्या तुकोबरायांचा अभंग आज निवडलेला आहे. अनेक वर्षापासून जुनी परंपरा आहे, 100-125 वर्षापासूनची परंपरा आहे. आजोबापासून पंजोबापासून. ऐका, ते एक अभंग आहे. आजा मेला पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतो तोही तैसा झाला रे. आमचे आजोबा गेले, पंजोबा गेले, सगळी गेली माणसं. पण लक्षात ठेवा, आपण गेल्यानंतर आपल्या पाठीमागे सगळं जरी संपत असलं तर एक गोष्ट मागे कायम राहते, त्या गोष्टीचं नाव आहे कीर्ती. बस. तुमच्या पाठीमागे कीर्ती शिल्लक राहते. बघा तुम्ही, एखादा माणूस मेला 10-5 वर्षानंतर आम्ही जर त्या गावाला सहज गेलो, का हो तुमच्या गावात हया या नावाचा माणूस होता महाराज. हो महाराज, तुमची कशी काय ओळख? म्हणलं काय झालं? त्या माणसाची तुमची ओळखच नसायला पाहिजे होती, कशी काय ओळख? म्हणलं काय झालं? तो माणूस होता तोपर्यंत गावातली एक सोयरीक नीट झाली नाही. तो माणूस होता तोपर्यंत आयुष्यभर त्याने बांधच फोडली, नको ते कुटाने केले. अशी माणसं जर राहिली तर त्याची अपकीर्ती मागे कायम राहते. आणि एखाद्या माणसाने जर समाजामध्ये समाजाच्या कल्याणासाठी जर अखंड हरिनाम सप्ताह उभा केला तर त्या माणसाची कीर्ती हा समाज गात राहतो, गायलं पाहिजे. आज आनंद वाटतो. तुम्ही सांगितलं सर, पण तुमच्या मागे फार झालं तर 1-2 मिनिटाचा संवाद झालाय. पण तुमच्या मागे आम्ही जेव्हा हे समाजाकडून ऐकतो ना महाराज, मग ते आप्पाकडून ऐकलेलं असेल किंवा परिसरातल्या गायक मंडळींकडून ऐकलं. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो, आमचे टाळकरी तरी पैसे देऊन कोणाची खोटी स्तुती करत नाहीत.
एखाद्या ठिकाणी बेसन भाकर खाऊ घातले तर हे कुठं विजित जायचं, काय करायचं त्याचा मोठेपणा, पिठलं भाकरी खाऊ घालतो म्हणते, असे भटकळ असतात आमचे टाळकं. पण एखादी माणसं जर खऱ्या अर्थाने माझ्या कलाकारावर कीर्तनकारावर जर प्रेम करत असतील तर ही माणसं अंतःकरणातून त्यांचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. घेतलं पाहिजे महाराज. आणि अशा एवढं मोठं काम करणाऱ्या आमच्या वाडवडिलांना, पूर्वजांना, आजोबांना आणि आमच्या सगळ्यांना सेवेच्या बदल्यात आपण देवाला प्रार्थना करू. देवा काही नको आम्हाला, ना कोण्या नेत्याच्या पायाला नको, ना कोण्या नेत्याच्या ओशाला नको, बस तुझ्या पायाजवळ ठिकाणा मिळावा. त्याच्या पायथ्याला राहिलं की जीवनाचं सोनं होतं. नको त्याच्या उशाला राहायचं नाही महाराज. देवाच्या मोठ्या माणसाच्या पायथ्याला जर राहिलं तर सोनं होते. 2 उदाहरणं सांगतो पुढे चलतोय का. महाभारत आपल्या सर्वांना माहीत आहे. जेव्हा भगवान परमात्मा पोहडलेले होते तसं देव झोपत नाही, पण झोपले असं म्हणतात. दुर्योधनही आला आणि अर्जुनही आला. दुर्योधन देवाच्या डोक्याजवळ बसले, ओशाजवळ बसले, आणि अर्जुन देवाच्या पायाजवळ बसले. आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्यावेळेला भगवान जागे झाले त्यावेळेला पहिली नजर कोणावर पडली? अर्जुनावर. का? पायथ्याशी होते. बरं जाऊ द्या त्या देवाचं ना आपलं. आपण झोपलेले आहोत, आपल्या उशाजवळ आपला थोरला मुलगा बसला आणि पायाजवळ धाकटा मुलगा. आपली नजर, पहिली नजर कोणावर जाईल? धाकटा. कळलं ना. पटकन देव उठले आणि देवाने विचारलं, अर्जुना केव्हा आलास? कबा येऊ? अर्जुनाच्या अगोदर हे बळच म्हणते, त्याच्या अगोदर मी आलो. काही माणसाला असे बळच मध्ये घुसायची लई सवय असते महाराज. मध्ये मध्ये घुसून फोटो काढायचे, सेल्फी काढायची, ते लई सवय असते काही जणाला. मध्येच म्हणलं त्याच्या आधी मी आलो ना, त्याच्या आधी मी आलो. मग भगवंताने विचारलं, असं आहे का? बरं ठीक आहे, ऐका मायबाप. डोक्याजवळ बसलेला दुर्योधन हरला की जिंकला हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, पण पायाजवळ असणारा अर्जुन मात्र जगविख्यात झाला. याचं एकच कारण आहे, देवाच्या पायाजवळ बसला. देवाच्या पायाजवळ बसला तर देव तुम्हाला कधीच वाया जाऊ देत नाही. तुम्हाला पायाची साकत सांगतो पुढे चलतो, ऐका. रामचंद्र प्रभूचं आणि सीता मातेचं लग्न झालं, बरोबर. रामाचं लग्न झालं कोणासोबत? थोडं बोला, मोठ्याने बोला. रामाची बायको, मोठ्याने बोला. सीता. लक्ष्मणाची? बोला बोला. पर लेकर सोडा, मोठी माणसं बोला. वाह, उर्मिला. आता मोठी माणसं थांबा, आता पोरं बोला. लक्ष्मणाची? भरताची? बरं जाऊ द्या. अभिषेक बच्चनची? हे पाठ आहे आमच्या पोरांना. आमच्या पोरांना हिरो हिरोईनचं खानदान पाठ आहे, पण आमच्या धर्माच्या महापुरुषांची घरातली नावं माहित आहे. ते आमचं दुर्दैव आहे. का दुर्दैव सांगू? आमच्या घरातली TV 24 तासापैकी अर्धा तास चालू असायला पाहिजे, त्याच्याऐवजी आमच्या घरातली TV जर 22 तास चालू असेल तर अशी पिढी घडेल महाराज. तुम्हाला जर वाटत असेल तुमचे लेकरं काहीतरी घडावी, तुमच्या लेकरांना TV पासून दूर ठेवा. काय होत्या TV वरच्या सिरियलमध्ये, मालिकेमध्ये, पिक्चरमध्ये सांगू, पुढे बोलू. कुठेतरी एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडावा, त्या पोराला बापाने विरोध करावा. ज्या बापाने वयाच्या 18-20 वर्षापर्यंत तळहाताच्या फोडासारखं पोरीला सांभाळावं, त्या बापाला लात घालून पोरीने निघून जावं. याच स्टोरी आहेत ना पिक्चरमध्ये. अरे आमची संस्कृती जर बिघडवणारी जर पिक्चर असतील, जर ही फिल्म इंडस्ट्री आमचं जर उद्ध्वस्त आयुष्य करत असेल तर आपली TV बंद ठेवा. आणि चालूच ठेवायची असेल तर सकाळी सकाळी कीर्तन आहेत महाराज. काही टीव्हीवर सुद्धा आज सुद्धा ज्या आध्यात्मिक मालिका आहेत ना, त्या आध्यात्मिक मालिका पाहिल्या पाहिजेत, बरं का. चला. भरताची पत्नी मांडवी. शत्रुघ्नाची श्रुतकीर्ती. लक्षात ठेवा, काय देवाचे सूत्र आहेत महाराज. राम 2 अक्षर आहेत, 2 अक्षर आहेत. सीता 2च. लक्ष्मण, लक्ष्मण मध्ये किती अक्षर आहेत? बोला. चालू दे आता रात्रभर. आधी 2.5 म्हणा, पुन्हा 4. कुठली ना कुठली गोळी लागलच की. हे तर भारी दिसत. किती? 3.5. कॉपी घेतली ना तिकडून, असं घेतली पाहिजे बस. चला. लक्ष्मण नावामध्ये 3.5 अक्षर आहेत. उर्मिला नावामध्ये सुद्धा 3.5 अक्षर. उ म ल पूर्ण आहेत आणि र अर्धा आहे. पुढे ऐका. शत्रुघ्न. शत्रुघ्न म्हणायलाही अवघड, लिहायलाही अवघड. त्याच्या बायकोचं नाव बी तसंच,
शत्रुघ्न आजीबाईला म्हणतात नाही, ते सतुघ्न म्हणते मोकळं होती. काय नाही, त्याच्या पत्नीचं नाव सुद्धा श्रुतकीर्ती. लिहायलाही अवघड आहे, वाचायलाही अवघड आहे. पुढे ऐका. भरत 3, मांडवी. तीनच आहेत ना? असं कसं 3 आहेत? किती आहेत? 3 आहेत? 3 आहेत. मावरचा अनुस्वार हे अर्ध अक्षर आहे. मांडवी 3.5 अक्षर आहे. शास्त्र असं सांगतं नवऱ्याच्या नावापेक्षा बायकोच्या नावात अक्षर जास्त नसावेत. म्हणाल होतंय काय? अक्षर जर जास्त असले तर काही होत नाही. ती बायको नवऱ्यावर दादागिरी करते. घरी गेल्यावर मोजून पहा, आताच नका. विठाला विठाला बसल्या बसल्या लगेच मोजायला लागलात. घरी गेल्यावर मोजा. ऐका, आता ऐका. रामाचा विवाह सीता मातेसोबत झाला. विवाह सोहळा पार पडला, सगळा विधी संपन्न झाला. आणि त्या लग्नातला जो ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाने सीतेला सांगितलं, सीताबाई काय देवा, आजपासून हा तुमचा पती आहे आणि पतीला परमेश्वर समजून तुम्ही पाया पडा. सीता माताने विनम्र भावनेने नकार दिला, नाही पाया पडत. सोबतच्या ज्या करवल्या होत्या त्यांना सांगितलं पाया पडायला लावा तिला. सगळ्यांनी समजून सांगितलं, नाही पाया पडली. शेवटी सीतेचं गाराणं गेलं आईकडे. लक्षात ठेवा, पोरगी जेव्हा उद्धट वागत असते, मुलगी जेव्हा उद्धट वागत असते त्यावेळेला त्या मुलीचं गाराणं माईकडे जाते. आणि पोरगा जेव्हा उद्धट वागत असतो तेव्हा त्याचं गाराणं बापाकडे जाते. बघा तुम्ही, पोरगी जर माहेरला उद्धटपणे जर वागत असेल तर तिची सासू किंवा ती म्हणते तुझ्या माईने असं शिकवलं काय. आणि पोरग जर वाईट वागत असेल तर तुझ्या आईकडे गाराणं गेलं. आईला सांगितलं मुलगी नवऱ्याच्या पाया पडत नाही. सुनैना मातेने सीतेला जवळ घेतलं आणि जवळ घेऊन कानात एक शब्द सांगितले. काय सांगितले ऐका, माझे शब्द नाही, तुळशीदासांचे शब्द. सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो, पति रुख लागे मनु अनुसरे हो, मंगल भवन अमंगल हारी, द्रवभू सुदशरथ अचिर विहार. पोरीला जवळ घेतलं, डोक्यावर हात फिरवला. आईने सांगितलं. काय सांगितलं ऐका, सगळ्या आईने लक्ष द्या. पोरीला जवळ घेते सीतेची आई आणि पोरीला सांगते, बाळा सास ससुर गुरु सेवा. मी नाही लिहिलं, तुळशीदासांनी लिहिलंय. सास म्हणजे सासू, ससुर म्हणजे सासरा. पोरी लग्न झाल्यानंतर सासूची सेवा कर, सासऱ्याची सेवा कर, पतीचा रोख पाहून वाग, पतीला परमेश्वर समजून पतीचं दर्शन घे. बस हे सांगितलं. आमची आई पोरीला काय सांगते माहितीये का, आपलं आपलं म्हणताल राहायचं बरं, आपलं आपलं. बस मायच जर पोरीला असं सांगत असेल तर पोरगी काय म्हणते माहितीये, सांगते तुम्हा वेगळं निघा. बस 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 एवढंच. फार मोठी जिम्मेदारी आहे महाराज आईची सुद्धा. आता तर मला तुमच्याकडचं ठाऊक नाही, आमच्याकडे आता बऱ्याच पोरीचे मायबाप एवढे झाडावर चढलेत. मला एक जण म्हणलं आमची मुलगी लग्नाची. मी म्हणलं कसा मुलगा हवा आहे, त्याला चांगली नोकरी असावी. म्हणलं ठीक आहे. त्याला 10-5 एकर शेती असावी. मी म्हणलं आहे. घर चांगलं बांधलेलं असावं. मी म्हणलं आहे. आणखी शेवटची अट सांगितली, त्याला मायबाप नसावेत. म्हणजे हे काय पद्धत आहे का, थोडा विचार करा महाराज. पण एक गोष्ट सांगू का, थोडंसं याही गोष्टीकडे लक्ष द्यावं. मला सगळ्या विषयाला स्पर्श करायचा आहे. 10 मिनिट शिल्लक आहेत माझ्याकडे. पोरीने सांगितलं आई, सीतेने सांगितलं आई, मी आजपर्यंत तुझा शब्द ओलांडला नाही, पण ही गोष्ट मात्र मला मान्य नाही, मी पाया पडणार नाही. बरं का पाया पडणार नाहीस, कारण सांग ना. सीतेने उत्तर दिलं, आई तुला माहित नाही त्याच्या पायाची ताकद. त्याच्या पायाला जर दगड लागला किंवा दगडाला जर त्याचा पाय लागला तर दगडातून बाई तयार होते. माझ्या डोक्याला हा जो मुकुट आहे, माणिक, हे रत्न आहे, ते सगळे दगड आहे. आणि हे दगड जर त्याच्या पायाला लागले तर 10-5 सवतीर तर नगदी तयार होतील, म्हणून मी काय पाया पडत नाही. हा विनोद नाही, पुढे ऐका. दगड जर देवाच्या पायाला लागला, ऐका, दगड जर देवाच्या पायाजवळ आला
तर दगडाला मनुष्य पण प्राप्त होतंय. आपण तर माणसं आहोत. देवाच्या पायाजवळ गेल्यानंतर आपल्याला देव पण का प्राप्त होणार नाही. म्हणून तुझ्या पायापाशी ठेव म्हणजे ठाव तुझ्या पायापाशी. चरणीच्या चाली अहिल्या उद्धरिली. वाह. अहिल्याचा उद्धार केला. कोण होती अहिल्या? गौतम ऋषीच्या शापाने दगड होऊन पडली होती. गौतम ऋषीने शाप दिला होता, पाषाण हृदयाचे आहेस, पाषाण होऊन पडशील. अहिल्याने माफी मागितली. पुन्हा गौतम ऋषीने शाप दिला, जगाच्या मालकाच्या पायाचे धूळ किंवा पाय तुझ्या जवळ येईल त्यावेळेला तुझा उद्धार होईल. कळलं मला काय बोलायचं ते? देवाच्या पायाची धूळ किंवा देवाचा पाय जर दगडाला लागला तर दगडाला मनुष्यप्राण प्राप्त होतंय. आपण तर माणसं आहोत दादा, माणसं होतो. आणखी पुढे सांगू बायाची ताकद. एक प्रसंग सांगतो चालतो, पुढे ऐका. पुढे लग्न झालं हे सगळं तुम्हाला माहिती आहे रामायण. पुढे मग रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले आणि वनवासाला जाता जाता त्या नावाड्यापर्यंत आले महाराज, केवटापर्यंत. लवकर आणू आपण. शृंगवीरपासून पुढे गंगेच्या तटावरपर्यंत आले आणि आल्यानंतर त्या नावाड्याची कुठल्याही ड्रायव्हरची खोड असते महाराज. गाडी पॉईंटला लावायची आणि बाजूला जाऊन टाइमपास करायचा. हे आताचं नाही, जुन्या काळापासूनची ड्रायव्हरची खोड आहे. बघा तुम्ही, आपण त्या रिक्षावाल्याला किंवा जीपवाल्याला म्हणतो चल रे मला उशीर, ते बाजूला जातं टाइमपास करतं. ते सगळी भरल्याशिवाय निघत नाही. जगाचा मालक भगवान परमात्मा त्या नावाड्याकडे गेला आणि हात जोडतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, जगात माणूस किती मोठा असू द्या, वेळ आली ना किती मोठ्या माणसाला साध्या माणसाच्या पाया पडावं लागतं. किती बी मोठा महाराज असू द्या, किती बी मोठा महाराज असू द्या, पंक्चर काढणाऱ्याच्या पाया पडावं लागतं. त्याला म्हणावं लागतं सकाळी तिकडचं लांबचं कीर्तन आहे, गाडी पंक्चर झाली काढून दे. वेळ पडली ना महाराज, मोठ्या मोठ्या माणसाला सुद्धा सामान्याचे पाय धरावे लागतात. आज अयोध्येचा राजकुमार आहे रामचंद्र प्रभू, पण एका नावाड्याच्या पाया पडतोय, हात जोडतोय. अरे आम्हाला घेऊन चल. नाही नेणार, नाही नेणार. काय पाहिजे तुला सांग ना. त्यावेळेला सीतामातेने सगळं हातातलं सोन्याचं कंकण आलं होतं, चुकून दिलं त्याच्या हातात दिलं. ऐका वाक्य. तर नावाडे हळू सीतेला काय म्हणतो माहिती आहे का? सोन्याच्या मागं धावायला काय मला रामाच्या सीतेसारखं येडपट समजायला लागलात का? सीतामातेने खाली मान घातली. पुन्हा एक गोष्ट सांगतो, शहाण्याला शब्दाचा मार असतो, मूर्खाला काठीचा मार असतो. सीतामातेने हळूच मागं सरकले आणि रामचंद्र प्रभू सीतेला हळूच म्हणले, थोडं लक्ष देऊन ऐका. हळूच काय म्हणले माहिती आहे का? नवरा सोबत असल्यावर जरा बायकाने जास्त कारभार करू नये. राम सीतेला म्हणले तुमचं अजिबात नाही. कमीत कमी मालक सोबत असताना तरी त्यांना तिकीट काढू द्या ना, एरवी तुम्ही जरी काढत असला तरी. सीतामाता खाली शांत बसल्या आणि मग रामचंद्र प्रभू केवटाला विचारलं, काय झालं रे बाबा? केवटाने हात जोडले सांगितलं, नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवते त्याच्या दारवंटाओ, जे योगाची या वाटा निघाले गा सुभटा, तया दुःखाचा चिवाटा भागालिया, योग याग विधी येणे नोही सिद्धी. योगाधिक साधना करणाऱ्यांच्या स्वप्नात जायला तयार नाहीस देवा तू, आणि एवढा मोठा जगाचा मालक जर माझ्या समोर उभा असेल तर एवढ्या सहजासहजी कसा जाऊ देईन देवा? काय इच्छा आहे तुझी सांग ना. केवटाने सांगितलं, गरीबाकडे काय असणार आहे, बस मला तुझे पाय धुवायचे. जगाच्या मालकाने पाय जोडले, नावेत बसवलं. हा काय ताकद असेल महाराज. गंगेतलं पाणी केवटाने घ्यावं, प्रभूच्या पायावर टाकावं. प्रभूच्या पायावर पाणी टाकावं आणि प्रभूच्या पायावर पाणी टाकता टाकता देवाच्या पायावर थंड पाणी पडावं. आणि थंड पाणी पडता पडता अधून मधून पायावर गरम पाणी पडावं. देवाला वाटलं थंड पाणी ठीक आहे, पण गरम पाणी कुठून येत असेल? जगाच्या मालकाने जेव्हा वाकून पाहिलं तेव्हा लक्षात आलं, पायावर पडणारं थंड पाणी गंगेच्या पात्रातलं होतं आणि पायावर पडणारं गरम पाणी हे केवटाच्या नेत्रातलं होतं महाराज. गंगेच्या पात्रातलं थंड पाणी
आणि केवटाच्या नेत्रातलं गरम पाणी प्रभूने पाहिलं. केवटाला उचललं आणि केवटाला विचारलं, का रडतोयस रे केवटा? केवटाने सांगितलं, देवा हे दुःखाचे अश्रू नाहीयेत. माणसं दुःख झाल्यावरच रडतात असं नाही, अतीव आनंदाची अनुभूती आल्यानंतर सुद्धा माणसं रडतात. देवा माझं आज आज आयुष्याचं माझ्या सार्थक झालं. जगाच्या मालकाचे पाय धुवायला मिळते देवा म्हणायला लागला. जगाच्या मालकाला गळ्याला पडून राहायला लागले. आणि ऐका मायबाप, नुसता केवटच रडत नव्हता, तर माझा प्रभू सुद्धा केवटाच्या गळ्याला पडून गडबडा रडत होता. पुढे ऐका, देवासाठी रडणारे भक्त जेवढे आतुर असतात ना, त्याहीपेक्षा जास्त भक्ताच्या प्रेमासाठी आमचा देव आतुर असतो महाराज. आणि मग प्रभू रामचंद्र केवटाला बोलायला लागले, केवटा अरे जन्म देणाऱ्या बापाने घराच्या बाहेर हाकलून दिलं. आज माझ्याकडे सत्ता नाही, आज माझ्याकडे श्रीमंती नाही. अरे सत्ता श्रीमंती असल्यानंतर सगळी माणसं मान देतील, पण सत्ता श्रीमंती नसताना सुद्धा तू मला एवढं प्रेम दिलं केवटा, एवढं प्रेम दिलं हे मी कधीच विसरू शकणार नाही. आणि केवटाला म्हणायला लागले, केवटा आज तू माझे पाय धुतलेस ना, लक्षात ठेव हा राम, या रामाचा शब्द आहे, एक दिवस मी तुझे पाय धुतल्याशिवाय राहणार नाही. केवटाला शब्द दिले आणि एकदा केवटाला देवाचे पाय मिळाले. त्याचा परिणाम सांगतो, तोच केवट कृष्ण अवतारामध्ये सुदामा झाला. आणि तो सुदामा भगवान कृष्ण, आपण ऐकाल शेवटच्या दिवशी कथा ती, भगवान कृष्ण परमात्म्याच्या दरवाजात आला. द्वारपाळांना विनंती केली, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, हे गरीब सुदामा करीब आ गया है, क्या मैं बताऊं क्या मैं सुनाऊं, एक दुख नहीं है जो मन में छुपाऊं, क्या तुम परीक्षा लेते मुरारी, तेरे द्वार आया सुदामा भिकारी. द्वारपाळांना विनंती केली. द्वारपाळांनी सांगितलं, राजाधिराज योगीराज भगवान कृष्ण की जय हो, आपको मिलने के लिए कोई तो सुदाम नाम का व्यक्ति आया है. सुदामा हे नाव ऐकल्याबरोबर सुनते ही लगाया घेऊन या म्हटले नाही, घेऊन या नाही म्हटले, उडी टाकली आणि दरवाजापर्यंत गेले. कडकडून मिठी मारली. जगाच्या मालकाने सुदाम्याच्या खांद्यावर, सुदाम्याला आपल्या खांद्यावर घेतलं, मायबाप खांद्यावर घेतलं आणि सोन्याच्या सिंहासनावर बसवलं. आणि सोन्याच्या सिंहासनावर बसल्यावर सुदामा असा अंग चोरू चोरू बसायला लागला. कसा सांगू का, आपण खेड्यातली माणसं पोत्यावर बसणारी, सतरंजीवर बसणारी माणसं, जेव्हा मोठ्याच्या घरी जातो ना मी, मोठ्याच्या घरी त्या सोफा सेटवर बसलं की ती ईद बरू टिपकते महाराज. आप्पा मी तर असं अंग चोरू चोरूच बसतो महाराज, असं गरीबासारखा बसतो महाराज. सुदामा असा कसा तरी बसला. आणि मग सुदामाला विचारायला लागले भगवान, अरे सुदामा एवढ्या दिवसानंतर भेट होते. आणि रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी माझ्या सुदाम्याचे पाय धुवायचे, पाणी आण. रुक्मिणीने विचार केला, ज्या पाहुण्याला खांद्यावर उचलून आणलंय त्या पाहुण्याला थंड पाणी दिलेलं चालणार नाही. रुक्मिणी पाणी गरम करायला लागल्या. 2 मिनिटाचा उशीर झाला, माझ्या भगवंताला थांबवलं नाही. रुक्मिणीचं पाणी यायच्या अगोदर माझ्या भगवंताने पाय धुतले. कसे धुतले ऐका, मी बोलत नाही, महाराजांचे शब्द आहेत. देख सुदामा की दीनदशा, करुणा करिके करुणा निधि रोये, पानी परात को हात छुयो नहीं, नैनन की जल से पग धोय. डोळ्याच्या अश्रूच्या पाण्याने सुदाम्याचे पाय धुतले. आणि सुदाम्याचे पाय धुता धुता सुदाम्याच्या पायात काटे होते. भगवान म्हणले, सुदामा पायात काटे रे. खोटं बोलला महाराज. देवा आत्ता येताना चप्पल तुटली रे म्हणून काटे मोडले. जगाच्या मालकाने रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी पायातले काटे काढायचे, सुई लाचकन टाचणी काहीतरी आण. तिला आणायला 2 मिनिटाचा उशीर झाला. तेवढा वेळ सुद्धा देवाला थांबवलं नाही.
माझ्या जगाच्या मालकाने सुदाम्याचा पाय उचलला आणि स्वतःच्या दाताने सुदाम्याच्या पायातले काठी काढले. माय आपण जर दिवसभर शेतात काम केलं आणि संध्याकाळी जर नातवाला म्हटलं ना, अरे माझ्या पायात काटे काढायचे, ते म्हणतं मला वेळ नाही. पण जगाच्या मालकाने ज्याच्या पायातले काटे काढावे त्याच्यासारखा नशिबवान या जगात दुसरा कोणता नाही. बाबा काय करायचं आपल्या श्रीमंतीला, काय करायचं आपल्या ऐश्वर्याला? घरातली नात्यातली माणसं जर आपल्या पायातला काटा काढायला तयार नसतील, जगाच्या मालकाने ज्या सुदाम्याच्या पायातला काटा काढायचा होता त्याच्या नावाने काय 100 एकराचा सातबारा नव्हता, त्याच्या नावाने काय 10-5 कोटीचं बँक बॅलन्स नव्हतं. मायबाप मागून खाणारा होता, पण जगाच्या मालकाने पायातला काटा काढला. आता माझ्या मुद्द्याकडे या. राम जन्मामध्ये, राम अवतारामध्ये, केवळ जन्मामध्ये फक्त एकदाच देवाचे पाय मिळाले, तर जगाच्या मालकाने त्याचे पाय धुवावेत एवढ्या मोठ्या पदावरती नेऊन ठेवलं. ही ताकद देवाची आहे. म्हणून आपलं म्हणणं आहे की ठाव तुझ्या पायापाशी बस. आम्ही हा जो सप्ताह करतोय लौकिकासाठी नाही, मोठेपणा वाढावा, लोकांनी चांगलं व्हावा म्हणून सप्ताह अजिबातच नाही. फक्त उद्देश हा असला पाहिजे, आम्हाला देवाच्या जवळ ठिकाणा मिळावा.